बंधू अशोक खरात संदर्भातली ब्रेकिंग न्यूज आहे। खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं निधन झाले। जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन झाले। खरातचे निकटवर्तीय होते ते, त्यांचं अपघाती निधन झालेलं आहे। बंधू अशोक खरात सध्या तुरुंगात आहे आणि त्याचेच निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं निधन झाले। अपघाती निधन झाल्याची माहिती मिळते। खरातचे निकटवर्ती असल्यानं त्यांच्याकडूनही या प्रकरणासंदर्भातली माहिती मिळणं शक्य होतं, मात्र त्यांचं अपघाती निधन झालं। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांच्याकडून। सचिन, काय अपडेट्स आहेत? निश्चितच बघितलं तर जितेंद्र शेळके जे आहे ते आपल्या कुटुंबियांसमवेत संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने येत होते आणि वैजापूरच्या पुढे आल्यानंतर समृद्धी महामार्गावरती चॅनल नंबर 506 जवळ हा अपघात झालेला आहे। एक कंटेनर जो संतगतीने चाललेला होता, त्या पाठीमागून जी कार आहे शेळकेंची ती त्या कंटेनरला जोरात धडकली। अक्षरशः अपघात इतका मोठा होता की कार जी आहे ती आता कंटेनरच्या पाठीमागच्या बाजूला अडकलेली आहे। कारचं चक्कचूर झालेला आहे। यात जितेंद्र शेळके यांचं जागेवरतीच निधन झालेलं आहे, तर त्यांची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झालेला आहे। मुलाला सध्या या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले। कंटेनर मधून ही जी अडकलेली कार आहे ती बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे। कार अडकल्यामुळे रेस्क्यूला मोठा अडचणी येत आहे। मात्र जितेंद्र शेळके यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते शिवनिका संस्थान जे आहे मिरगावचं, अशोक खरात जिथे अध्यक्ष होता त्या संस्थांचे ते उपाध्यक्ष देखील आहेत आणि त्यांचे जे सिल्वर वॉन्स आहे शिर्डीतला, या ठिकाणी देखील अशोक खरात यांच्यासोबत त्यांची पार्टनरशिप होती आणि अनेक व्यवहारांमध्ये देखील। धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर जितेंद्र शेळके जे अशोक खरातचे निकटवर्ती आहेत, त्यांचा अपघाती मृत्यू झालाय, तर त्यांची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी आहेत। शिवनिका ट्रस्टचे शेळके हे उपाध्यक्ष होते।